नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावणमाच्या दुसऱ्या सोमवारी दिनांक 26 रोजी पहाटे महादेवाच्या महाआरतीचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार यांच्या हस्ते महाआरतीचं आयोजन करण्यात आले। आरतीसाठी गावातील महिला आरतीचं ताट घेऊन मंदिरात मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, तर पुरुष ज्येष्ठ मंडळी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाणेपाडा इथं गेल्या 36 वर्षापासून परमपूज्य दगाजी बापू यांनी सुरू केलेली आरती आज पावेतो ठेवत ठेवण्याचं काम ठाणेपाडा भजनी मंडळ यांनी सुरू ठेवलंय। या आरतीचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण गावातील भजनी मंडळ यांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होते। यावेळी ठाणेपाडा येथील जिल्हा परिषद देवमन पवार यांच्यासह पत्नीसह आरतीचा मान देण्यात आला। यावेळी भजनी मंडळाचे प्रमुख छोटू रमेश ठाकरे, गोविंदायक नंदुरबार, सचिव रामलाल पवार, सुखलाल पवार, भजनी मंडळ प्रमुख बाबजी पवार, बाबूलाल महाराज, भाईदास पवार, सुखलाल पवार, भातीजी महाराज, मंडळ प्रमुख नवल महाराज, रामचंद्र मंडळ बापू महाले, विक्रम पवार, ठाकर सिंग महाराज मंडळचे भावडू चौधरी, जय मल्हार मंडळाचे लालसिंग ठाकरे, फुलसिंग महाराज, देवमोगरा माता मंडळाचे किसान महाराज, मोतीराम सूर्यवंशी, संत श्री वसंत चैतन्य महाराज, नांदखेचे गौ संसद शंकराचार्य जिल्हाध्यक्ष नंदुरबार महामंत्री, दशामाता मंडळचे अध्यक्ष अंकुश मालचे, रामधून मंडळचे पेटी मास्तर भावडू चौधरी, गुरुमाऊली मंडळाचे सुखलाल पवार, ठाकरसिंग महाराज मंडळचे यांसह यावेळी गावातील असंख्य महिला, पुरुष, युवक यांनी महाआरती लाभ घेण्याची उपस्थिती होती। गेल्या अनेक वर्षापासून परमपूज्य दगाजी बापू यांच्या चरण स्पर्श झाल्यापासून तर आजपर्यंत महादेवाच्या मंदिरात श्रावण महिन्यामध्ये अखंड रामधुमाचा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि त्याचाच अनुभव या ठाणेपाडावासींनी घेतलेला आहे। या कार्यक्रमामध्ये परिसरातील भरपूर भाविक येतात आणि त्यांचा उद्धार करून जातात। गेल्या 36 वर्षापासून ठाणेपाड्यामध्ये परमपूज्य दगाजी बापू यांच्या आशीर्वादानं त्यांची गादी परमपूज्य श्री श्री 1008 रामादीजी बापू म्हणजे रामचैतन्य बापू यांच्या आशीर्वादानं तसेच परमपूज्य मन्या बापू यांच्या कृपेने या ठाणेपाड्यामध्ये गेल्या 36 वर्षापासून अखंड रामधूम आयोजित केला जातो। ते संध्याकाळी या गावातील आणि परिसरातील शेतकरी, शेतमजूर अशा अनेक वर्गातील भाविक भक्त हे संध्याकाळी 7 वाजेपासून तर 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत अखंड रामधूम करतात। तसेच श्रावण महिन्यामध्ये या मंदिरावरती दररोज सकाळी मोठ्या भावी भक्ताने आरती म्हणले जाते आणि पूर्ण गावासाठी आणि परिसरासाठी सुख नांदावं याच्यासाठी ही सर्व सेवा केली जाते। गेल्या अनेक वर्षापासून या ठाणेपाड्यामध्ये दगाजी बापूच्या कृपेने दगाजी बापू भंडारा हे सप्टेंबर महिन्यामध्ये केला जातो। त्या दिवशी ठाणेपाडा गावातील प्रत्येक माणसाचं, प्रत्येक कुटुंबाचं, प्रत्येक चूलचं हे योगदान असतं। या योगदानामधून त्या दिवशी एकही माणूस कामाला जाणार नाही, त्या भक्तीमध्ये लीन होतात आणि विशेष करून एकही चूल पेटली जात नाही, एवढं एकोप्याने हे गाव राहतं। हे दगाबापूंचे आशीर्वाद आहे।
हे आशीर्वाद ठाणेपाडा आणि पूर्ण परिसरावरती कायम असावं असं मी दगाबापूच्या चरणी प्रार्थना करतो। यात बहुतेक गुरुमाऊली तसेच भातीजी महाराज, रामजी, ठाकरसिंगजी बाबा असे अनेक पंत सुद्धा हे सर्व एकत्र येऊन आम्ही हा दिवस साजरा करतो आणि म्हणून यामध्ये बहुतेक लोकांचं कल्याण झालेलं आहे। व्यसनमुक्तीपासून त्यांनी आधार घेतलेला आहे, व्यसनमुक्ती झालेलं आहे, कुटुंबाचा उद्धार झालेला आहे। असे एक चांगला कार्यक्रम या ठाणेपाड्यामध्ये होतोय, हे कायम व्हावं अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो। इथंच थांबतो। जय हिंद। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।